नेर परसोपंतमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची प्रशासनाकडून पायमल्ली होत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे। कोरोनाचे रुग्ण कमी करण्याच्या हेतूने यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी एम डी सिंग यांनी दिनांक 25 जुलैच्या मध्यरात्रीपासून संचारबंदी लागू केली। या संचारबंदीचे प्रशासनाला व जनतेला काही नियम सांगण्यात आले, परंतु त्या आदेशाची पायमल्ली होत असल्याचे दिसून येत आहे। संचारबंदीनंतर किराणा दुकान, भाजीपाला या ठिकाणी जनतेची अधिक प्रमाणात वर्दळ असते। मेन रोडवर चिल्लर भाजी विक्रेते अधिक प्रमाणात दिसून येत आहे। भाजी खरेदी करण्याकरिता नेर तालुक्याच्या परिसरातून मोठ्या प्रमाणात अनेक व्यापारी येत आहे। हनुमान नगर मंदिर तर सगळीच दुकाने सकाळपासून तर सायंकाळपर्यंत उघडी असल्याचे बघायला मिळते। या परिसरात 5 वाजल्यानंतर तर यात्रेचे स्वरूप आल्याचे चित्र बघायला मिळत असते। असे एक नाही अनेक उदाहरण नेर शहरात बघायला मिळत आहे। याकडे प्रशासन मुळीच लक्ष देत नसल्यामुळे नेर शहरातील कोरोना रुग्णात वाढ होत आहे। त्यामुळे याकडे संबंधितांनी त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी जनतेने केली आहे। नवनाथ दरोई, विदर्भ न्यूज, नेर परसोपंत।